खूप प्रेम होतं का, पण आज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मला तुझी लाज वाटती. ती तिकडी या घरात आली आहे ना, ती खोतर संपवण्यासाठीच. तोच प्लॅन होता त्या नलीचा, पण योग्य वेळी मी ती चिठ्ठी मिळवली. मग मी काय कमी बिलंदर आहे का? आणि शेवटी मला माझं सौभाग्य वाचवायचं होतं ना, मग मी सौरभकडे एक जबाबदारी दिली, सिंहाला काटछ देण्यासाठी. आणि सौरभने शिताफीने ती पार पाडली. मी करून दाखवलं बाबा, मी. तू गुणीचेस रे बाळा. तुझे बाबा फक्त तुला बिनकामाचं बैल समजतात, पण खरंच तू खूप गुणी मुलगा आहेस. यापुढचाही मी सांगतो बाबा. हा, चल चल बाबा, मी गाडी काढली आणि मी गोडाऊनच्या दिशेने निघालो. इथे तिथे बघितलं, कोणी दिसत नाहीये ना. मी गाडी बाजूला लावली, गोडाऊन मध्ये गेलो. हॅलो, कैसा आहेस? हे लागलं नाही ना? ए हॅलो, पहिचान कोण? बोल ना. अरे बोल. हो सॉरी सॉरी कौन कौन? मी कोण? आपका चाहता सौरभ खोत. हा, घाबरू नको. मी काही करणार नाहीये तुला. माझं ना एक छोटस काम आहे तुझ्याकडे. करशील ना? करावंच लागेल. नाही बोलून चालणार नाही. नाही बोलायचं नाही, करावंच लागेल. नाहीतर तुझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे. नलीलाच
जर मी असं मारलं कसं वाटेल? तुला काय करायचं माहितीये का? तुला ना तुझ्या बहिणीला चिठ्ठी लिहायची, पण ती चिठ्ठी मी सांगतोय तशी लिहायची नाही. मला सांग, तू आता ज्या बॉक्समध्ये आहे त्याच्या बाजूला जर तुझ्या बहिणीचा बॉक्स आला तर? बाजूबाजूला असून पण तुम्हाला बोलता नाही येणार. म्हणून सांगतोय ली गप्प विचार. नलिनीला काय करायचं नाही. मी लिहितो. सगळ्या खोतांना विश्वासात घेतलंस ना? आता वेळ आहे त्यांना भिकारी करण्याची. चिठ्ठी तर लिहिली, सही शिवाय चिठ्ठी अपूर्ण राहील ना? हुशार आहेस. तुझी हुशारी आहे ना, ती जिथे हवी तिथेच वापरायला हवी. आता प्रमिलाबद्दल मी काय सांगू? चौफेर नजर असणारी घार आणि वाघिणी सारखी शिकार करणारी हुशार बायको मिळाली आहे मला. ग्रेट जॉब. म्हणून तुम्हाला म्हणत होते त्या ऋषीला मारू नका म्हणून. त्याचा हत्यार म्हणून वापर करा. आता बघा, या तीक्ष्ण हत्याराने नली आणि वेदला कशी खोल जखम झाली. मान्य आहे कोतिडबाई, जिंकलात तुम्ही. Cheers. आता वेळ आलीये त्या अमंगळ तिकळीला कायमच बाहेर पाठवण्याची. चला, तयारीला सुरुवात करा. विश्वासघात केलासच तू, पण खोतांच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्याचं तुमचं षडयंत्र अजून चालूच आहे. तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, पण आज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मला तुझी लाज वाटतेय.
काय करतोयस तू हे? वेद थांबव हे सगळं प्लीज. मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. वेद प्लीज थांबव. वेद प्लीज थांबव हे सगळं. थांब वेद. नलिनी, विश्वासघात केलास. नाही विश्वास नाही. मी नाही विश्वास मोडलाय तुला. मी नाही सोडू शकत तुला. कोणी केली जीव घेण्याची चेष्टा? कोणी बदलली चिठ्ठी? ह्या सगळ्या डावामागे एकच माणूस असू शकतो. बाबाराव खूप. मी सोडणार नाही तुम्हाला. मी सोडणार नाही तुम्हाला. विश्वास तोडलाय तुझा. नाही तोडलाय. जाऊ विचारणार आहे मी. जाऊ विचारणार आहे. शी, अजून कसं खोलीच्या बाहेर आला नाही हा वेद? काय रे बाबा, आज अगदी मौनी बाबा झालास. ते कसं आहे राई, मी बोलल्यानंतर काही लोकांना त्रास होतो म्हणून मी ठरवलं आपण गप्पच बसायचं. तर तुम्हाला त्याही गोष्टीचा त्रास होतोय. पण म्हणून त्यावर हा एकमेव उपाय आहे का? हाच एकमेव उपाय आहे. आपण काही बोलायचं नाही. जसं घडेल, जे घडेल ते फक्त बघत राहायचं बस. मौनम सर्वार्थ साधनम. पण काय रे दादा, हे असं गप्प शांत राहण्याची उपरती तुला कधीपासून झाली? पुरे शंकर, खाताना फार बोलू नये. हा वेद बघा ना आलाच नाही. सगळे खायला सुरुवात करतात पण हा मुलगा काही येतच नाही. काहीतरी मोठा धमाका होणार हे नक्की. वा, मॅडम तर पूर्णपणे हदरलेले दिसत आहेत. सुनबाई, काय ग, वेद कसं आला नाही अजून बाहेर? तब्येत बरी आहे ना त्याची? कसं आहे ना, सकाळी सगळेजण एकत्र गप्पा मारत छान हसत खेळत खातात म्हणजे दिवस पण आनंदात जातो ना ग. माझ्यात आणि वेद मध्ये दरी निर्माण व्हावी म्हणून तुम्ही हे सगळं केलं ना बाबा? अरे तुझं काय डोकं फिरवाय का? काय बोलतेस तू? बघा ही चिठ्ठी.
हे तुम्हीच करू शकता. तुम्हीच केलेत ना हे? का केलं तुम्ही असं? हे बघ, तुझी जीभ फार लांब आहे, पण कुणाशी कसं बोलावं हे संस्कार तुझ्या आई वडिलांनी तुला दिलेलेच नाहीये. अगं अमंगळ अशुभ तिकडी म्हणून तुझी या घरात राहण्याची लायकीच नव्हती आणि ते तू आज सिद्ध केलंस. बघितलंस नाही? बाई 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 बाई, अक्षरशः वेळ लागायची पाळी आली या मुलीमुळे. का आमच्या मुळावरच जन्माला आलीस का तू? रोज तीच तीच भांडणं, तेच तेच वाद. माझा जीव घेतल्याशिवाय शांत होणार नाही आहेत का तू? निर्लज्ज मुली, तुला ठाऊक आहे तू या घरात नको आहेस, तरी पण मुद्दाम मूल छातीवर बसतेस, कटकट 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 डोक्याला करतेस. चल जा इथून, निघ. आजी, मी खरंच बोलते. हे पत्र ऋषी दादाने लिहिलेलं नाहीये. मला अडचणीत आणण्यासाठी, माझा आणि वेदचा संसार सुखाचा होऊ नये म्हणून कोणीतरी सतत प्रयत्न करते. बाबांना तर मी या घरात आल्यापासूनच नकोय ना, म्हणून त्यांनी हे सगळं पत्राचं प्रकरण घडून आणलं. नलिनी, वेद, मी खरं बोलते. हे पत्र ऋषी दादाने लिहिलेलं नाहीये. अरे, विश्वास ठेव माझ्यावर. तू हा असा कांगावा करणार याची कल्पना होती मला. तू या घरातल्या माणसांना मूर्ख समजतेस का ग? नेमकं काय समजतेस तू खोत घराण्याला? वेद, मी सिद्ध करू शकते की हे पत्र ऋषी दादाने लिहिलेलं नाहीये. तू काहीतरी गैरसमज करून घेतोय सरे. झाला ना, खरंच गैरसमज झाला माझा. पण हे पत्र हाती आलं ना, डोळे उघडले माझे, भ्रम मिटला, सगळं क्लिअर झालंय मला. हे पत्र ऋषीने लिहिलेलं नाहीये हे तू सिद्ध करणार आहेस. दिली एक संधी तुला. चल. वेद, वेद, अरे ऐक माझं. वेद, वेद, वेद काय करतोयस? वेद, वेद काय करतोयस तू? वेद काय करतोयस तू? वेद काय करतोयस तू? वेद, दादाच्या वया का टाकतोयस? वेद, काय झालं तुला? वेद, ऋषी दादाच्या वयात या. वेद, फेकतोयस का तू? ही चिठ्ठी ऋषीने लिहिली नाहीये सिद्ध करणार आहेस ना तू? बस बस बघ, या ऋषीचे वयात बघ, 100 खात्री करून घे. बघ, हे बघ काय दिसतंय. दोन्हीकडे ऋषीचेच अक्षर आहेत ना. बघ, अजून काय पुरावा हवाय तुला? या ऋषीच्या वयात तरी काय झालं ते तरी सांग. बघ. वेद, तुझं काहीतरी गैरसमज झाला असणार. फिरवा फिरवी करायची नाही, खोटं बोलायचं नाही.
मी खोट बोलत नाही अरे. बोल बोल. काय वेद ऐक, शांत हो आणि बोल. जीभ जड झालीये, मेंदू करकरीत झालाय. वेद, तुझा गैरसमज झालाय. अजून काय पुरावा हवाय तुला? अजून काय पुरावा हवाय तुला? माझा गैरसमज झाला होता. नाही, मला असं वाटत होतं की तू कुठल्या तरी धर्मसंकटात होतीस म्हणून तू मला शेतघरात असं बोललीस, पण नाही. आता सगळं क्लिअर झालं. ऋषीला नियतच खोटी आहे. खोटारडी आहेस तू, खोटारडी आहे, लबाड आहेस तू. वेद, मी खोटं बोलत नाही. वेद, तुझा गैरसमज होतोय. वेद अरे ऐक तर. वेद, मी खरंच खोटं बोलत नाही. ऐक माझं वेद. वेद, तुझा गैरसमज होतोय. वेद फार बदलत चाललाय. मनाला हवं तसं वागतो, काही मनातलं बोलतही नाही. मगर माझा दादा ना पूल आहे, पण त्याच्या आजूबाजूची जी माणसं आहेत ना त्यांच्यामुळे त्याची चिडचिड होते. आता ही नली उगाच कटकट करत असते, मग तो चिडणारच ना. वेद बरोबर आहे म्हणायचं का तुला? मी असं कधी म्हणालो नाही. क्लिअर काय ते बोल ना. मला सांग नली का कटकट करते, सांग ना. कमॉन काका, मला कसं माहित असणार? गप्प बस. आपल्याला काही माहित नाही तर बोलूया ना. एक मुलगी लग्न करून या घरात येते, पण आपण सगळे तिला शून्य किंमत देतो. तो वेद तिला सन्मानाने वागवत नाही. आई तिला घालून पाडून बोलते, दादा तिला तिकडे तिकडे म्हणून तिचा अपमान करतो, आणि वर नली आणि तिचा भाऊ होताना बर्बाद करेल म्हणतात. अहो मग आम्ही काय करावं भाऊजी? बघितलंच नाही, सगळं त्या अमंगळ तिकडे होतं आणि हा सतत सतत तिचे गोडवे गात असतो. अरे स्वतः वेद तिच्यावर चिडला हे दिसलं नाही तुला? अरे पण प्रत्येक वेळी काय अनेक चुकीची असते. वेद, मी तुला आई बाबांची शपथ घेऊन सांगू शकते रे, ती चिठ्ठी माझ्या पर्समध्ये कोणी ठेवली, कधी ठेवली, मला खरंच काहीच माहिती नाही. मला असं वाटतंय की तुला माझ्यापासून लांब करण्याचा हा डाव आहे.